राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. आणि प्रभू या अंतिम युगामध्ये तू आमचा दुल्हा आहेस, तू आमचा वर आहेस. प्रभू आजच्या संध्याकाळच्या समय आम्ही सर्व तुझ्या पुढे नतमस्तक होतो. आम्हा प्रत्येकाला तू येण्यासाठी सहाय्य केलंस. सैताने जोखड बंधन घातलेले परंतु प्रभू त्यात देखील प्रभू तू आम्हाला ओव्हरकम करण्याचं तू आम्हाला सामर्थ्य दिलंस. प्रभू तुझ्याच नावाला धन्यवाद देतो प्रभू, कारण हा काळ तसाच आहे. आणि प्रभू या काळासाठीच प्रभू तू एक संदेश आमच्यासाठी पाठवलास, यासाठी की आम्ही भरकटू नये, तर प्रभू तुझ्या मार्गावर आम्ही जावं, त्या थर्ड एक्झोडसमध्ये आम्ही जावं आणि प्रभू तुला गाठावं आणि ते रॅप्चर कसे करून आम्ही प्राप्त करावी तुझी इच्छा आहे प्रभू. तर आजच्या संध्याकाळच्या समय आम्हा प्रत्येकाला तुझ्या हाती मी समर्पित करतो. प्रत्येकाचा आत्मा प्राण दे तुझ्या हाती समर्पित करतो. आमच्यातून घडलेल्या सर्व अन्यायप्रदाची तुझ्याकडे क्षमा मागतो प्रभू. तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो, हे घर तुझ्या पवित्र रक्ताखाली आणतो. सर्व स्पिरिटना प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावात बाइंड करतो, हाकलून देतो प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याचं प्रेमिनस प्रभू तू आमच्यामध्ये उपस्थित कर आणि सर्व महिमा सर्व गौर प्रभू तुला मिळू दे प्रभू. प्रभू आमची इच्छा आहे की तू वाढला जावा आणि आम्ही घटले जावे प्रभू. तू दया कर प्रभू. इथे उभं राहण्याची माझी काही योग्यता नाही, पात्रता नाही, केवळ फक्त तुझ्या कृपेने दयाने मी वाचलेलो आहे प्रभू. आजच्या संध्याकाळचा समय तुझ्या पुढे मी नतमस्तक होतो, तुझ्या पुढे मी सरेंडर होतो. त्या पुलपिटचा ताबा कंट्रोल तू घे प्रभू. माझ्यात काही एक चांगलं नाही. त्या निरुपयोग दासाचा तुझ्या महिमेसाठी तुझ्या गौरवासाठी उपयोग कर अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो प्रभू. प्रभू इथून बोलणारा तू असावा आणि तिथून ऐकणारा देखील तूच असावा प्रभू, जेणेकरून सर्व आदर सर्व महिमा सर्व गौरव प्रभू तुलाच मिळू दे प्रभू. प्रभू सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान महिमा सन्मान परत तुला देतो. पुढे वेळ समय तुझ्या हाती देतो. आम्ही इथे आहोत जे येऊ शकले नाही, मग सर्वांचा आत्मा प्राण देव तुझ्या हाती समर्पित करून पुढे वेळ समय तुझ्या हाती छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि सामर्थ्यवान नावात मागितले म्हणतो, ऐक आणि मान्य कर. आमेन आमेन आमेन. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू ब्रदर. हां चालेल चालेल. हां मी काही दिवसामध्ये थोडं मेडिटेशन करत होतो आणि आपला जो विषय आहे त्या विषयामध्ये मला प्रभूने थोडं इन्स्पायर केलं आणि माझी इच्छा होती की त्याला कंटिन्युएशनमध्ये आपण आणून पुढे बघावं. की माझा विषय होता की अंडरस्टँडिंग जोसेफ ब्रेड इन द एंड टाइम. म्हणजे योसेफाने आपल्याला जो साठा दिला होता त्या याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की साठ्याचं नंतर एक भाकरीमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि ती भाकर काय असावी याविषयी मी मनन करत होतो, परंतु प्रभूची इच्छा नव्हती. प्रभू म्हणाला नाही. आणि त्या अगोदर त्यानंतर मला थोडंसं आणखीन म्हणजे मी मेडिटेशन करत होतो आणि प्रभूने दाखवलं की त्याच्या आधी आणखीन एक विषय आपल्याला बघायचा आहे की भाकर जी आहे ही ह्या अंतिम काळामध्ये आलेली आहे आणि हा अंतिम काळ एका काळाला दर्शवितो, तो आहे सदोमाचा काळ. तर जर आपल्याला सदोमाचा काळ कळला तर आपल्याला या भाकरीचं महत्व कळेल. आमेन. काय तुम्ही माझ्या जोडीला आहात? तर म्हणून मी प्रभूला धन्यवाद दिले आणि आपण त्याचाच एक एक फाउंडेशन आपण रचत आहोत, जो आपला आपण विषय मेडिटेशन करत आहोत. आणि एक वचन आपण वाचणार आहोत, शुभवर्तमान त्याचा 17वा अध्याय आणि 32वं वचन आपण वाचणार आहोत. 17-32 त्याने वाचावं. बस 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 बस. इंग्लिश मध्ये काय लिहिलंय? आमेन. आपला विषय आज तोच आहे, रिमेंबर लॉर्ड्स वाईफ. कृपया आपण आपल्या जागेवर बसूया. प्रभू वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देऊ. रिमेंबर लॉर्ड्स वाईफ. कदाचित बायबल चुकीचं सांगत असेल, कदाचित देवाला इथे सांगायचं असेल की अब्रामाची आणि सारेची आठवण करा, इसाकाची आणि रिबेकाची आठवण करा. काय चुकून दिलं गेलं आहे काही वचन? नाही. आणि भावनेनं आपण बघितलं तरी लोटाची पत्नी आहे, बायको आहे, ही काय मोठी प्रॉफिटेस होती, कोणी संदेष्टी होती, कोणी राणी होती, किंबहुना तिचं नाव देखील मेन्शन नाहीये.
तिचं नाव पण नाही त्याच्यात की त्याचं नाव हे अमुक अमुक होतं. आणि ही स्त्री आहे, हे स्त्री कसलं दर्शक आहे? मंडळीचं दर्शक आहे. मग अशी एक मंडळी आहे जी सदोमाच्या काळामध्ये होती आणि ती आज देखील आहे. आमेन. कारण उपदेशाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की पृथ्वीवर असं नवीन काहीच घडत नाही, जे होऊन गेले तेच पुन्हा पुन्हा घडत असतं. आमेन. आणि भाव बहिणीनो, लोटाचीच पत्नी का सांगितलेली आहे? काय असेल भाव बहिणी? याच्या मागे काहीतरी रहस्य असेल. आपण पाहिलं तर बायबलमध्ये चांगल्या कॅरेक्टरची काय कमी आहे का? भर भरून आहे. पण जे वाईट कॅरेक्टर्स आहेत तेही त्याच्यामध्ये आहेत. बायबल हे भाव बहिणी एकदम सत्य आहे. म्हणजे काही वेळेला मला काही डिनॉमिनेशन, काही संप्रदायामधले लोक येऊन विचारतात की बायबलमध्ये अशा पापाच्या गोष्टी, ह्या अशा गोष्टी का लिहिल्या आहेत? पण मी त्यांना सांगितलं हे सत्य आहे. परमेश्वर सत्य घेऊन येतो आणि तो जेव्हा एखादा आजार घेऊन येतो त्याच्यावर अँटीडोट पण आहे, त्याच्यावर उपाय पण घेऊन आलेला आहे. तो फक्त असंच नाही सांगितलं पाप फक्त दाखवलेलं आहे, तर पापाचं विमोचन पण त्याने दाखवलेलं आहे. पापाचं एक त्यांनी काय केलेलं आहे? प्रिस्क्रिप्शन पण दिलेलं आहे. प्रत्येक युगामध्ये मोशे असू दे, पौल असू दे, आपल्या काळामध्ये संदेश असू दे, ब्रदर ब्रॅनम, प्रत्येक काळामध्ये त्यांनी पापाचं काय केलं? विमोचन करण्यासाठी त्यांनी प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे, एक अँटीडोट दिलेला आहे. त्यासाठी हे त्याला सत्य दाखवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हे सत्य कळलंच नाही तर तुम्ही अंधारामध्ये राहाल. वास्तविक पाहता या गोष्टी परमेश्वर लपवू शकला असता, राईट? काय गरज नव्हती ना या सगळ्या गोष्टी सांगायची की दावीद चुकला, दाविदात पाप घडलं. पण भाव म्हणून हाच दावीद जर आपण नवीन करारात पाहिला, अब्राहाम जो जुन्या करारात आपल्याला नेहमी काय करतो? अविश्वासी वाटतो, परमेश्वराविरुद्धच वागतो, खोटच बोलतो. पण जेव्हा नवीन करारामध्ये अब्राहाम आपण पाहतो तेव्हा अब्राहामध्ये कुठलाच तुम्हाला डाग, धब्बा, सुरकुती कुठेच दिसणार नाही. तो परफेक्ट दाखवलाय. कारण त्याच्यासाठी प्रत्येक संदेशासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी एक अर्पण आलेलं आहे, एक सॅक्रिफाईस आलेला आहे. आणि त्या सॅक्रिफाईसने काय केलेलं? संपूर्ण पाप नष्ट केलेलं आहे. आमेन. तर भावने आपण पाहतो की बायबलमध्ये जसे चांगल्या व्यक्तींचा उल्लेख आहे तसंच वाईट व्यक्ती देखील आहेत. जसं आपण पाहतो की काईन आहे, फारो आहे, राईट? लोटाची पत्नी देखील आहे. ओके, इस्कोरियत आहे, यहूदा. पण ह्या पात्रांचा परमेश्वराने त्याची जी योजना आहे ती पूर्णत्वास नेण्यासाठी उपयोग केलेला आहे, राईट? म्हणजे ह्या पात्रांवर देखील तुम्हाला फोकस करणं आहे. जर तुम्ही लोटाच्या पत्नीचा अभ्यास तुम्हाला नसेल तर कदाचित, स्ट्रॉंगली सांगतो, कदाचित रॅप्चर पण मिस होईल आपलं, राईट? कारण या गोष्टी आपल्याला आपल्या सुधारणुकीसाठी ठेवलेल्या आहेत. तर ते जर तुम्हाला खऱ्या नोटीचं हे नसेल माहिती तर खोटी नोटामध्ये तुम्ही आरामात फसाल, बरोबर? त्याच्यामुळे खोट्या नोटीचा पण अभ्यास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, राईट? आपण पुढे जाऊया आणि आपण मला वाटतं 28 वचनापासून वाचूया. लोक 17:28. Likewise also as it was in the days of Lot, they did eat, drank, they brought, they sold, they planted, they builded. But the same day that Lot went, तेवढं 28 वाचूया आपण. हा. आमेन. आणि आपण पाहतो की तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याच्या आधी आपण पाहतो की नोहाच्या दिवसात पण त्या गोष्टी झाल्या, राईट? आणि जर आपण अभ्यासू असू आणि मेसेजचा अभ्यासू आपण असू तर आपल्याला कळतं त्याच गोष्टी, किंबहुना त्याची अतिशयोक्ती आज आपल्या आजूबाजूला घडताना आपल्याला दिसेल. त्याच गोष्टी नाही आहेत, त्याची एक्स्ट्रीम. म्हणजे आज बघूया आपण की कशा प्रकारे स्पिरिट जे आहेत, जर तुमच्याकडे स्पिरिच्युअली बायनॅक्युलर असेल तर तुम्ही लगेच त्या गोष्टी डिझाईन कराल. जर तुमच्याकडे त्या मेसेजची दुर्बीण असेल तर तुम्हाला लगेच कळेल की याच्या मागे स्पिरिट आहे, राईट?
आपण पुढे जाऊया. आणि इथे आपल्याला दिसतं की ही जी आहे हा काळ असा होता की त्या दिवसामध्ये काय होत होतं, लोक खात पित होते, विकत घेत होते, विकीत होते, लागवड करीत होते आणि घरं बांधित होते. आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी दिसत आहेत की कशा प्रकारे आज एखाद्या सर्वसामान्य माणसाचं, ज्यांनी एखादी चांगली उच्च शिक्षण घेतलं असेल, तर त्याच्या काही एक महत्वाकांक्षा आपल्याला दिसून येतात. मला चांगलं पॅकेज असलेली नोकरी असावी, माझं चांगल्या सोसायटीमध्ये एखादा मोठा आलिशान फ्लॅट असावा, सर्व सुखसोयींनी सुसज्ज असा, माझ्याकडे एकदम हाय एंड गाडी असावी विथ ऑल फीचर लोडेड, टॉप मॉडेल, ZXi प्लस, काय तुम्ही सांगाल ते कमीच पडेल. हा, घरामध्ये सर्व सुखसोयी असाव्यात, नोकर असावेत, चांगली पत्नी असावी. मी त्या दिवशी एका भावाला सांगितलं, एक भाऊ आला होता, खूप चांगलं पॅकेज आहे त्याचं. म्हटलं बाबा रे, पॅकेज तुझं चांगलं आहे ना, माझं हिरानंदिनीमध्ये फ्लॅट आहे मोठा, काय माहिती आहे फ्लॅट. म्हटलं काय करतो, म्हणे नोकरी करतो. पत्नी ती पण नोकरी करते. म्हटलं मला एक गोष्ट सांग की ज्या फ्लॅटचं तुम्ही स्वप्न ठेवलंय, जे फ्लॅट तुम्ही घेता, आता तुम्हाला चांगले पॅकेज असलेल्या नोकऱ्या आहेत, तू जातो नोकरीला, तुझी पत्नी जाते नोकरीला, ज्या फ्लॅटसाठी तुम्ही एवढं सगळं इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्या फ्लॅटमध्ये तुम्ही किती तास राहता. बघा भाऊ बहिणींनो, जेव्हा तुमच्याकडे पॅकेज मोठं असलेली नोकरी असेल ना, तुम्हाला तेवढंच जास्त राबवून घेतलं जातं, तेवढाच घाम गाळावा लागतो तुम्हाला, त्याशिवाय तुम्हाला पैसे मिळत नाही. पूर्वी निढळ्या घामाने लोक शेतामध्ये मोल करायचे नाही ब्रदर, पण आज तुम्हाला कधी कधी घाम फुटतो काम बघून, कामाचा डोंगर एवढा मोठा. पण ज्यासाठी तुम्ही स्वप्न रंगवलं होतं त्या फ्लॅट विषयी, त्या फ्लॅटमध्ये राहतं किती किती वेळ तुम्ही. सकाळी काय सांगू, सकाळी जातो, रात्री येतो, कधी कधी रात्री 11, 11:30, 12 होतात. माझी पत्नी पण तशीच, सकाळी सगळ्या बाया येतात, कामं करतात, सगळं सगळं चांगलं आहे हो, पण फ्लॅटमध्ये राहायला वेळ नाही. इन्व्हेस्टमेंट केले, फार्म हाऊस घेतले ब्रदर, आणि काय काय कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केली, पण वेळच नाही. बघा ही परिस्थिती आहे लावदेकीय कलिसियाची. मी धन मिळवलेलं आहे, भरपूर आहे. फार्म हाऊस मध्ये काय बागा, फॉरेनची झाडं आणून लावलेत, किती फळं खाली. ग्रास आम्ही इथून या देशातून आणले, इंडियाचे काही झाडं आहेत की नाही, नाही हो, ती सूट होत नाही ना, शोभून दिसत नाही. तर भावने अशी परिस्थिती आहे. आणि हीच परिस्थिती लोटाच्या दिवसात होती. आज मागे मी एका विजिटला गेलो होतो, खूप गरीब परिस्थिती. तर मी गेलो, तर मी असं उभा राहिलो, खूप गरीब, म्हणजे अतिशय अगदीच डाऊन टू द अर्थ, एकदम साधं घर, अगदी झोपडं. त्या घरामध्ये एक पलंग होता, पण त्याची इच्छा, तू डॉक्टर तुम्ही पलंगावरच बसा. म्हणजे पलंग त्याच्यासाठी मोठा, म्हणजे त्याच्यासाठी काय आपल्यामध्ये मोठा आपला एक आलिशान कोच असतो ना, सोफा असतो की नाही, 50-60 हजाराचा, तेवढं त्याला हे वाटतं की डॉक्टरनी या पलंगावर बसावं माझ्या. म्हणजे त्याच्यासाठी ते केवढं मौल्यवान आहे. म्हणजे ही परिस्थिती आहे भावा बहिणीनो, की धन जे आहे ही ह्याच परिस्थितीमध्ये लूट आणि त्याचं कुटुंब राहत होतं. ओके. आणि भावा बहिणीनो, आपण पाहिलं की आता तीच, म्हणजे ब्रदर ब्रॅनम म्हणतात की हे शहर असं होतं त्या काळामध्ये, की जे आज लॉस एंजल्स जे आपण पाहतो, हॉलिवूड जे आहे, अशा प्रकारचं सदोम हे एक शहर होतं. तीच ऍडव्हान्स, सगळं हायटेक. म्हणजे तिथे लखपती म्हणजे तो एकदम त्याचा हे होईल, त्याला एंट्री पण नसेल शहरामध्ये, सगळ्यात गरीब. मागे नंदाखाली एक अशी घटना घडली. म्हटलं डॉक्टर व्हिजिटला यायचंय,
डॉक्टर म्हटलं ठीक आहे मी येईन. तू म्हटलं कुठे घर कुठे? त्या काळात एवढे मोबाईल्स वगैरे नव्हते. तर यायचं कुठे? आमचं एकदम गरीब घर आहे हो. मग गरीब म्हणजे तुम्ही असं असं नाव सांगा बस. घरात काय 2 टू व्हीलर्स आहेत त्या काळात. रिक्षा आहे, टेम्पो आहे. त्या काळात गरीब म्हणजे त्यावेळेला ते कदाचित लखपती असतील. पण नंदाखाल गावामध्ये हे गरीब घर मानलं जायचं. आणि आपल्याला माहिती आहे की नंदाखाल गावामध्ये केवढी सुबत्ता आणि केवढे सगळे बिस्वाट लोक राहतात. म्हणजे अशा प्रकारचं हे हॉलिवूड त्यावेळेला होतं कुठे? सदोमामध्ये. आणि सदोमातली जी राहणीमान होतं काय होतं? अतिशय अगदी उत्तम ऍडव्हान्स असं होतं. आणि ह्याच्यावरून मला ब्रदर ब्रॅनमची ती गोष्ट आठवली की कशा प्रकारे ब्रदर ब्रॅनम ते ओरो रॉबर्टच्या ऑफिसच्या उद्घाटनाला त्यांना इन्व्हाइट केलं होतं. आणि ब्रदर ब्रॅनमला तिथे गेल्यानंतर वाटलं अरे बाप रे, त्यांना वाटलं काय तो त्याचं मन खट्टू झालं. अरे काय ते ऑफिस ना सगळं ऑटोमॅटिक की नाही, पाय ठेवला का दरवाजा उघडला. सगळं म्हणजे ऍडव्हान्स अशा टेक्नॉलॉजी त्या काळामध्ये होती त्याच्याकडे. आणि ब्रदर ब्रॅनम कशा प्रकारे नाराज झाले, परंतु तरी देखील परमेश्वराने त्याला सोडलं नाही. आमेन. परमेश्वराने त्याला बाजूला घेतलं. अरे तू का एवढा नाराज झालायस? तुला का एवढं दुःख होत आहेस? अरे ते जाऊ दे, पण मी तुझा भाग आहे. हालेलुया. हीच गोष्ट मला पुन्हा घेऊन गेली अब्राम आणि लोटाकडे. जेव्हा अब्राम म्हणाला लोटाला की अरे बाबा तुझ्यात आणि माझ्यात तुझ्या आणि माझ्या गुराख्यांमध्ये भांडणं होत आहेत. हा, तर आपण आता वेगळं होऊ द्या आणि आपण उडूया. मला वाटतं ते वचन वाचूया. मला ते वाचावंच वाटतं. उत्पत्ती याचा 13वा अध्याय, मला वाटतं 13वा अध्यायामध्ये 13वा अध्यायामधलं आपण डायरेक्ट ना हे वचन वाचूया. 11 ते आपण 13 वाचूया. ही यात्रेची सर्व चळवळ लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. काय केलं बघा भावडीनो, हा आहे ख्रिस्ताचा आत्मा अब्रामाकडे. कारण अब्रामाला हे ठाऊक होतं की आज माझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे एकेकाळी काहीच नव्हतं. कारण परमेश्वराने मला सांगितलं तू आपला देश, आपलं बापाचं घर, आपले नातलग सोडून मी सांगेल त्या देशात तू जा. तेव्हा अब्रामाने विचार केला माझ्याकडे तेव्हा काय होतं ते नसताना परमेश्वराने मला सगळं दिलेलं आहे. अब्रामाकडे भावने बघा, अब्रामाकडे हा कॉन्फिडन्स होता की ह्या परिस्थितीमध्ये देखील लोटाने सगळं काय घेतलं तरी पण माझा प्रभू मला काही कमी करून देणार नाही. राईट. आणि म्हणून अब्रामने काय केलं? चॉईस दिला त्याला, तुला जे पाहिजे ते तू घे. मग काय झालं? लोटाची नजर कुठे गेली? जो चांगला प्रदेश आहे यार्देनच्या खोऱ्यात. बघा पाणी असतं ना त्या ठिकाणी सगळं काही असतं. मेन पाणी असेल, शेतीवाडी चांगली होणार, उत्पन्न चांगलं मिळणार, लोक सदन होणार. हा राईट. आणि पुढे काय लिहिले 12 वचन? अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला. सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. बघा बाबा, प्रॉस्पेरिटी हे सर्व काही नाहीये. प्रॉस्पेरिटी असेल ना तर असं नका समजू की परमेश्वर मला आशीर्वादित करत आहे. मी एका ठिकाणी वाचलं, प्रॉस्पेरिटी आहे ठीक आहे, पण काय परमेश्वर तुमच्याशी डील करत आहे का? दॅट इज इम्पॉर्टंट. आज इस्रायलकडे सर्व गोष्टी आहेत, प्रॉस्पेरिटी आहे, पण आज का त्यांचा दिवस आहे? नाहीये. आज परमेश्वर त्यांच्याशी डील करत आहे? नाहीये. म्हणजे प्रॉस्पेरिटी याविषयी तुम्ही जागरूक राहा. हा परमेश्वर असंच देतो आणि तो दिलेलं कधी परत घेत नाही. राईट. आणि भावबंधन अशा प्रमाणे काय झालेलं आहे की लोटाने काय केले, त्याला जी आवडलेली भूमी आहे ती त्याने पसंत केलेली आहे. राईट. आणि प्रॉफिट ते म्हणतात की जेव्हा एखादा
खूप असा एकदम चांगला प्रदेश असतो ना, चांगली शेती, पाणी, मुबलक पाणी, शहर वसणार. हा, मग काय होणार? चांगले चांगले बंगले उभे राहणार, लोकांच्या हौसामुसा वाढणार, रेस्टॉरंट वाढणार, नाईट पब येणार, बार येणार, लोकांच्या मनामध्ये टेम्पटेशन येणार, चला आज आपण बाहेर जेवायला जाऊया, बसलेत गप्पा गोष्टी करत. कामाचं टेन्शन आहे ना, ऑटोमॅटिक घरात पैसा येतो, हाताखाली नोकर आहेत, कष्ट करायचे नाही आहेत, ऑटोमॅटिक पैसा येतो. प्रॉफिट म्हणतात की एक स्पिरिट आलं ना, वाईट स्पिरिट, त्याच्या मागे सगळे वाईट स्पिरिट येतात. गेले जेवायला गेले, नुसतं कसं काय जेवायचं, काहीतरी पाहिजे ना. मग त्या गोष्टी पण आल्या, बारमध्ये दारू, सगळ्या गोष्टी आल्या. अरे बाजूला काहीतरी दिसतंय, चला जाऊन खेळूया कॅसिनो. बघा, एक एक स्पिरिट आला ना, का त्याच्यामागे सगळे स्पिरिट येतात. ते झालं, अरे मजा नाही आली अजून, नाईट क्लब आहे आमच्याकडे. मग बाकीच्या सगळ्या सगळ्या गोष्टी आल्या भाईवडीनं, सगळ्या 3ला 4ला जाग आली आणि मग जेमतेम घरी पोहोचले. हे काय स्पिरिट्स आहेत. म्हणजे आपण जर म्हणू की ऍडव्हान्स सिव्हिलायझेशन ही तुम्हाला कुठे घेऊन जात आहे? पापाकडे घेऊन जात आहे, की तुम्हाला नाशाकडे घेऊन जात आहे. आणि हेच प्रमाण काय झालेलं, आपण ते वचन काय होतं की ते सदोमातलं जे हे होतं, काय करत होते लोक? नुसती पातकं नाही, महापातके करणारे होते. आणि अशा प्रदेशामध्ये लोट काय झालेला आहे? मस्त सेट झालेला आहे, एकदम सेटल झालेला आहे, लाईफ एकदम सेट झालेली आहे. आणि अशा प्रदेशामध्ये लोट काय झालेला आहे? राहायला गेलेला आहे. आमेन. मला आठवतं, मला वाटतं त्यावेळेला कॉलेजमध्ये होतो आणि त्यावेळेला आपल्याकडे जस्ट असं डेव्हलपमेंट सुरू झाली होती. ब्रदरना तुम्हाला पण माहिती असेल की काही जो समाज होता त्यांच्याकडे जमिनी होत्या आणि कशाप्रमाणे जमिनीला भाव वाढत गेला. ह्या लोकांनी काय केलं? आमिष दाखवलं आणि जमिनी घेतल्या. आणि काल लोक जी चालत होते त्यांच्याकडे गाड्या आल्या, 2 व्हीलर 4 व्हीलर, कपडे उंचे, पाय चप्पल घालायची हे नव्हती, पण आता बुट आली, मॅचिंग कपडे आले, हातामध्ये अंगठ्या आल्या, ब्रेसलेट आले, गळ्यामध्ये गोफ आले, चैन नाही गोफ. हा हा, काय झालेलं आहे? ह्या पैशामुळे ह्या सगळ्या स्पिरिट आलेल्या आहेत. कधी ऑटोमॅटिकला ह्या लोकांची गर्दी जास्त, बारमध्ये ह्या लोकांचे दादागिरी. कारण काय? पैसा आलाय ना, पैसा ठेवून करायचं काय? पण कालांतराने काय झालं? हा पैसा हळूहळू या वाम मार्गामुळे हळूहळू लयाला गेला. नंतर परिस्थिती काय झाली? ब्रदरना माहिती आहे, गाड्या गेल्या, काही ज्या गाड्या बँकेने जप्त केल्या, लिलाव केले प्रॉपर्टी. हा, सगळे जमिनी सगळं विकून झालेलं होतं ऑलरेडी, पैसा अडका सगळा संपला, खायचे वांदे व्हायला लागले. जी लोक 4 व्हीलर मध्ये मोठ्या आयटीत जात होते, सायकलीवर जायची पाळी यायला लागली. हा, उंची दारू प्यायचे होते, गावठी प्यायची पण मारामार. रिक्षा गेल्या, रिक्षावर पुरी खपला, पैसे संपले, रिक्षा चालवायला लागली. काय बाबा, हे सदोम आहे. आणि ह्याच गोष्टी आज आपल्याला दिसत आहे. काय म्हणतं वचन? रिमेंबर लोट्स वाईफ. लोटाच्या बायकोची आठवण करा. आमेन. आणि मला वाटतं 29 वचनात काय लिहिलेलं आहे? लूक 17:29. The same day that Lot went out of Sodom, he rained fire and brimstone from heaven and destroyed them all. आमेन. काय झालेलं आहे? परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. म्हणजेच आपल्याला इथे असं दिसतं की जोपर्यंत लोट सदोमात होता
तोपर्यंत सगळं व्यवस्थित सेट होतं. प्रॉफिट म्हणतात की लोट जो आहे हा चांगला मनुष्य होता. त्याच्या मनामध्ये ज्या भावना आल्या, एक लोभ आला, त्याच्यामुळे तो वाहत गेला. लोट चांगला मनुष्य, तसंच त्या लोटाला पण नाश झाला असता, राईट. पण तो लोटाला एक परमेश्वरने संधी दिली, दूतांना पाठवलं. 2 दूत आले की नाही, आपण पाहतो की ओरो रॉबर्ट्स आणि बिली ग्रॅम आले आहे ना. तर या दूतांनी काय केलं, त्यांना बाहेर काढलं. आणि जेव्हा बाहेर काढलं तेव्हाच त्यांचा नाश झाला, सदोमाचा. आज या गोष्टी भाव बहिणींनो आजच्या या युगात आणि सदोमा हे पॅरलल जात आहे. पण एक लक्ष द्या, त्या काळात फक्त सदोमा आणि गमोराचा नाश झालेला आहे. या काळात संपूर्ण पृथ्वीचा नाश होणार आहे. याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. म्हणजे भाव बहिणींनो आजचं हे युग जे आहे, ह्याच्या या वचनाची तीव्रता किती आहे हे तुम्ही जाणून घ्या. म्हणून वचन म्हणतं की लोटाच्या बायकोची आठवण करा. आमेन. भाव बहिणींनो हे युग जे आहे, हे युग इतकं लयाला गेलेलं आहे की कशा प्रकारे आज प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि या ह्याच्यामध्ये ना मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की याच्या सदोमामध्ये जे स्पिरिट्स आहेत त्याविषयी आपण जरा बघूया, मग तुमच्याही लक्षात येईल. आजच्या या सदोम आणि गमोराची जे स्पिरिट्स आहेत त्याविषयी आपण बघूया. पहिला आहे द फ्रीडम ऑफ चॉईस. आत्ताच अलीकडे मी बघितलं US मध्ये आणि UK मध्ये या गोष्टी चालू आहेत की समजा धरून चाला, उदाहरण देतो. समजा एखादा विद्यार्थी क्लासरूम मध्ये आला आणि त्यांनी समजा टीचरला सांगितलं की ट्रीट मी ॲज अ कॅट. काय ट्रीट मी ॲज अ कॅट, तर ते शिक्षकांना मान्य करावं लागतं. द राईट ऑफ चॉईस. तुम्ही स्वतःला सांगितलं उद्या मी कुत्रा असं मला तुम्ही हे करा, तर तो तुमचा राईट आहे. US मध्ये UK मध्ये ह्या गोष्टी घडत आहेत. दिस इज द एक्स्ट्रीम. बघा कुठे मनुष्य गेलेला आहे, कशामुळे? बऱ्या वाईटाचं ज्ञान फळ खाल्यामुळे. आपल्याला भाव म्हणून ह्या मी गोष्टी जेव्हा वाचले आणि ऐकले ना, आय वॉज रिअली शॉक की हे एक्स्ट्रीम म्हणजे एकदम हाईट झाली सदोम आणि गमोराच्या. म्हणजे कधी कधी वाटतं की सदोम आणि गमोराला पण लाज वाटेल आजचं युग बघितलं तर, राईट. दुसरी गोष्ट आपण पाहतो की राईट्स आहेत सगळ्यांना, ह्युमन राईट्स, चाइल्ड राईट, वुमन राईट. सिस्टर त्या दिवशी सांगत होते मला की म्हणजे काय, मी नाव नाही घेत, आपल्या राज्यामध्ये असा काही भाग आहेत बघा, बायकांना जो हक्क दिलाय. आज काही काही वेळेला काही ठिकाणी असे पण उठाव चालू आहेत की त्यांना पुरुषांपेक्षा जास्त हक्क हवेत. हे ऐकलं तर अतिशयोक्ती मानू नका, हे घडत आहे. तर त्या भागामध्ये म्हणजे आय वॉज शॉक की हे ऐकल्यानंतर. त्या भागामध्ये असं आहे की समजा एखाद्या बापाकडे 2 मुली असतील, 2-3 मुली असतील, हा बाप सौदा करतो. एखाद्या मुलीचं लग्न लावून देतो आणि काही कारणास्तव ते लग्न मोडायला लावतो आणि त्या बदली तो मोबदला घेतो. नाव नाही घेत मी, किती साधा सुद्धा नाही, काही काही ठिकाणी 50 लाख वगैरे अशा प्रकारचा. आणि 2-3 मुले असेल तर तो बाप करोडपती झाला. असं कशामुळे भावा बहिणींनो? अधिकार दिलेत ना, या अधिकाराचा गैरफायदा लोक घेत आहेत. चिल्ड्रन राईट. मुलाला तुम्ही हात पण नाही लावू शकत, लगेच तुमच्या शाळेत मोर्चा घेऊन येतील. त्या दिवशी एक बाल एक पॅरेंट आली होती आणि तो मुलगा खूप असा ॲरोगंट आहे. तर माझ्याशी त्यांचं बोलणं झालं. तो म्हणतो डॉक्टर काय करू, ऐकतच नाही मुलगा. तर म्हणलं काउन्सिलिंग वगैरे सगळं करून झालं, मारा ना. मी घरी अक्षरशः झोपडते
टीचरना बोलू नका, डॉक्टर बोलू नका. टीचरना मी सांगायला गेले, अहो तुम्ही असं बोलू नका, असं बोललात ना बाकीचे पॅरेंट्स येऊन आमचं शाळा बंद करतील. काय आताच आपण वचन वाचलं ना, छडी तो काय करतो हा, ही परिस्थिती आहे भाऊन. कशामुळे? तुम्हाला अधिकार दिलेत ना, मानवी अधिकार. अहो याच्या खाली कित्येक गोष्टी अशा आहेत ना की इथे बोलावशा नाही वाटत, पण याचा अतिरेक झालाय. म्हणून सांगतो की सदोम आणि गमोरा आलं ना तर त्याला लाज वाटेल की आमच्या काळात असं नव्हतं. हे तर हाईट्स एक्स्ट्रीम व्हायला लागलंय, राईट. आणि इझी लाईफ, लोकांना स्ट्रेस नको आहे. पण काय परमेश्वर त्याच्या वधूला, त्याच्या मंडळीला अशा याच्यामध्ये राहू देईल? कम्फर्ट झोन मध्ये राहून देणारच नाही भावा बहिणीनो. मी एका ठिकाणी वाचलं, ब्रदर ब्रॅनम म्हणतात की ज्या दिवशी मी रिपेंट करत नाही ना, नीट लक्ष द्या, ज्या दिवशी मी रिपेंट करत नाही तर मला स्ट्रीटवरला एखाद्या सिनर सारखी माझी अवस्था मला वाटते, जर मी रिपेंट करत नसेल तर. कारण संत पवार म्हणतो चुकत नाही असा मनुष्य बोलूच शकत नाही, असं होऊच शकत नाही. पण भाव बनवणं आजच्या या आपल्या युगामध्ये ह्या गोष्टी इझी लाईफ पाहिजे, कोणाला बर्डन नको. त्याची घरामध्ये असाच विषय निघाला. सिस्टर म्हणतात तुम्हाला माहितीये का गुजरातीमध्ये काय ट्रेंड चालू आहे? म्हणलं काय? तर म्हणे मुलगी असते ना, मुलगी समजा आता मुलगा आणि मुलीचं समजा ठरलं, लग्न ठरलं, तर मुलगी आधी विचारते घर में खोका कितना है. म्हणजे म्हातारी माणसं म्हणजे खोका. खोका मग त्याचा काही उपयोग नाही, अडगळ की नाही. खोका म्हणजे अडगळ. म्हातारी माणसं किती आहेत, खोका किती नाही घर में. म्हणजे लोकांना ते पण नको हल्ली. नवरा मुलगा एकटा असताना मुलगा तर एकदम सोन्याहून पिवळं, मग काय टेन्शनच नाही. हा म्हणून खरंच सदोमला लाज वाटेल या युगाविषयी. काय आहे म्हणून सांगतो, काय लोटाच्या बायकोची आठवण करा. आमेन. आणि चौथा मी लिहून घेतले ते रिलिजियस स्पिरिट. प्रॉफिट म्हणतात तुमचा सगळ्यात या काळामध्ये सगळ्यात मोठा शत्रू असेल ना, ते रिलिजियस स्पिरिट आहे. आता हे रिलिजियस स्पिरिट करतो काय? तुम्ही सगळं करा तरी पण तुम्ही धार्मिक आहात, तुम्हाला राईट्स आहेत. मी म्हणतो त्या दिवशी एका बहिणीला मी विचारलं, काय ग म्हटलं, देवळातून जातात घरी जाता जाता काय चावचाव चावचाव ऐकायला येतो, आणि काय देवळात फादरने सगळं सांगितलेलं आहे पण घरी राहायच्या वाटेवर ना दोन एजेड असते ना बायका, ही सून तशी का, ती सून तशी का, तरण्या असेल तर माझी सासू अशी का, तुझी सासू अशी का, याविषयी चाललेलं. धार्मिकता फक्त पूर्ण केले, काय देवळात गेले, धार्मिकता माझी पूर्ण झालेली आहे. म्हणजे धार्मिकता तुम्हाला काय करतं, सगळ्या गोष्टी करायला अलाउड करतात, पण तुम्ही कसंही वागा चालतं, राईट. म्हणून आपण पाहतो की नाही 2 तिमोथेमध्ये 3 अध्याय वचन 1 ते 5 मध्ये आपण लिहिले. आपण वेळ ते आपण स्किप करूया. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की ह्या अंतिम काळामध्ये कशा प्रकारची लोक असतील, बरोबर की नाही. म्हणजे हा सगळ्या गोष्टी आहेत. आता मला सांगा की याच्यातलं एक तरी स्पिरिट तुम्ही बघितलं असं झालंय का? त्याचा मला वाटतं अतिरेक झालेला बघितला असेल प्रत्येकाने, प्रत्येकाचा अतिरेक झालेला आहे, राईट. म्हणून प्रभू काय म्हणतो की जीवन आणि मृत्यू मी तुझ्या समोर ठेवलेला आहे, तुला निवडायचं आहे. आणि इथे आपण पाहतो की लोट जो आहे, लोट आणि त्याच्या मुली आणि त्याची पत्नी सगळे बाहेर निघाले, पण तो लोट आणि त्याच्या मुली काय केलेले आहेत, सरळ गेलेले आहेत. इथे प्रत्येकाविषयी म्हणजे म्हणून सांगितलेलं आहे प्रॉफिटने पण की परमेश्वर प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअली डील करतो. लोट
त्याच्या पत्नीला वाचू शकला नाही, राईट. परंतु असं पण झालेलं नाही आहे भाऊ, नीट लक्ष द्या या गोष्टीकडे. असंही झालं नाही की लोटाची पत्नी निघाली नाही, निघाली, पुढे गेली. बघा, निघालेले आहेत, निघालेले आहेत. आपण येऊया पुढे त्या गोष्टीवर, नीट लक्ष द्या. ती पुढे गेलेली आहे, सगळ्यांच्या जोडीला गेलेली आहे. प्रॉफिट आपण कोर्टमध्ये वाचणार होते. पण काय झालेलं आहे, ती मागे बघायला तिला काय झालेलं आहे, एक मन तिचं असं भरून आलेलं आहे की काय चाललंय, मला बघायला पाहिजे, राईट. म्हणून तो सांगतो की लोटाच्या पत्नीची आठवण ठेवा. आमेन. 31 वचन काय लिहिलंय, लूक 17:31. In that day, he which shall be upon the house, हम्म. his stuff in the house, let him not come down to take it away. हम्म. He that is in the field, let him likewise not let him die. आमेन. काय सांगितलेलं आहे, त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरात असलेले सामान नेण्याकरिता खाली येऊ नये. बघा, याच्यात दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, नीट लक्ष द्या. एक आहे धाब्यावर आहे, म्हणजे तो एका वेगळ्या अय्यामामध्ये गेलेला आहे, खाली नाहीये, खाली नाहीये, जमिनीवर नाहीये. म्हणजे तो कदाचित स्पिरिच्युअली वरच्या अय्यामामध्ये असेल, तर देखील सांगितलेलं आहे की त्याने खाली येऊ नये, त्याने मागे बघू नये. आणि शेत काय दाखवलंय, जग दाखवलंय, खालच्या गोष्टी. म्हणजे जे स्वतःला स्पिरिच्युअली खूप असे हाय समजतात त्यांच्यासाठी देखील वॉर्निंग आहे, फक्त शेतातल्या लोकांसाठी नाहीये, सगळ्यांसाठी वॉर्निंग आहे. म्हणून काय वचन म्हणते की लोटाच्या बायकोची आठवण ठेवा. आमेन. प्रॉफिट ते म्हणतात, आणि जेव्हा लोट निघाला, लोट, त्याची पत्नी आणि त्याची 2 मुली निघाल्या, का त्या स्वतः निघाले, काय दोघांनी त्यांना असे बाहेर खेचून काढलेले आहे. भावने लक्षात घ्या, आज देखील, आज तुम्हाला वाटत असेल की मी या टेम्पटेशन मध्ये अडकलोय, या मोहामध्ये मी अडकतोय, आज देखील दूध तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढत आहेत का? तुम्ही आमेन म्हणाल. Hallelujah. दूध कुठे आहेत? या मेसेज मध्ये दूध आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये काही करू द्या भाऊ बहिणीनो, संत पॉल म्हणतो मी रोज रोज मरतो, तर आपली गत काय आहे? आपल्यामध्ये पण या गोष्टी होणार. पण तरी पण जेव्हा आपण मेसेज ऑफ द आवर मध्ये जातो, तेव्हा आपल्याला वाटतं की कुठेतरी काहीतरी आहे जे मला इकडे बोचते आणि मला काय करते, मला रिपेंट करायला लावते, राईट. हा दूध तुम्हाला त्या परिस्थितीमधून देखील बाहेर आणतो, परंतु यू हॅव टू सबमिट युअरसेल्फ. तुम्हाला देवाच्या हाती पडणं आहे. जर तुम्ही त्या गोष्टी करून जर स्वतःला रायचियसनेस तुम्हाला वाटत मी खूप धर्मी आहे, धार्मिक आहे, नीतिमान आहे, देन यू आर रॉंग. पण हे करत असताना समजा तुमच्या मनामध्ये पश्चाताप येत असेल, तर असं समजा की तुम्हाला दूध काय करत आहे, बाहेर काढत आहे. आमेन. आपण एक कोट वाचूया. आय माइट मेन्शन अनदर कॅरेक्टर. प्रॉफिट इथे म्हणतात की मी कदाचित दुसऱ्या एका व्यक्तिमत्वाबरोबर बोलेन. इन द डेज ऑफ लॉर्ड जीसस रिफर्ड टू इट, देर वेर ओनली 3 दॅट ओव्हरकम. फक्त 3 जणांनी विजय मिळवलेला आहे, लोट आणि त्याच्या 2 मुली. मग लोटाच्या पत्नीचं काय झालं? ती ओव्हरकम का करू शकली नाही? आज आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे, बरोबर की नाही? सगळे निघाले, लोटाची पत्नी पण निघालेली आहे, पण काही अंतर गेल्यानंतर तिच्या मनामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत. ओके. प्रॉफिट ते म्हणतात, ओके,
कुठे गेलं ते? यू सॉ इट वॉज अ ट्रूथ, सो यू आर सेट आउट. तुम्ही काय केलेले आहात? बाहेर आलेले आहात. टू लिव्ह सदोम, लिव्ह द डिनॉमिनेशन, लिव्ह द थिंग्स दॅट बाइंड यू टू अ क्रिएट. भाव बहिणीनो, हीच परिस्थिती लोटाच्या पत्नीची पण होती. तिने पण संप्रदाय सोडलेला होता. ती देखील याच मार्गावर जात होती. तिने मार्ग वेगळा नव्हता निवडला. तिने पण दूतांच्या गोष्टी ऐकल्या आणि तिने पण निश्चय केले की मला पण बाहेर पडायचं आहे. ओके, लिव्ह द थिंग्स दॅट बाइंड यू अ क्रिएट अँड टू फॉलो क्राइस्ट बाय द होली स्पिरिट व्हेंडिकेटिंग हिमसेल्फ बाय द रिटन वर्ड ऑफ गॉड. म्हणजे आज जर तुम्ही ह्या मार्गावर जात असाल तर आज कुठेतरी पवित्र आत्मा तुम्हाला काय करत आहे? खेचून बाहेर काढत आहे. म्हणून भावबहिणींनो, प्रॉफिटने जे शेवटचे जे मेसेज प्रीच केले, क्राइस्ट इज द मिस्टरी ऑफ गॉड रिव्हील किंवा द स्पोकन वर्ड इज द ओरिजिनल सीड, ह्या मेसेज मधून तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. काय करत होता प्रॉफिट? वधूला बाहेर खेचून काढत होता. इथे एका ठराविक स्थानापर्यंत तो आणत होता. कशासाठी? की प्रत्येकाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळावा. आमेन. इन अदर वर्ड्स, you took the Bible instead of creed. You are set out to follow well. Lot's wife did the same thing. You know, लोटाच्या पत्नीने पण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. She set out to go with Lot. तिने असं नाही सांगितलं की तू पुढे होऊन मी मागून येते. तिने तिच्या पतीचं ऐकलेलं आहे. ओके, her children, her loved ones, but it wasn't in her heart. Hallelujah. मला त्याच गोष्टीची आठवण झाली की त्या सिस्टर सँडन होत्या ना का, की त्या मेसेज म्हणजे याच्या वचनामध्ये आल्या होत्या आणि सहज जात असताना त्यांना त्या म्युझिकचा आवाज ऐकायला आला. त्यांचं नाव सँडन काहीतरी होतं ना सिस्टर. हा, तर जेव्हा आवाज ऐकायला आला, जाऊन बघूया ना, इथेच प्रॉब्लेम होतो भावाबहिणी. आमच्या काळामध्ये ना, मी अरे कोण होतो माहितीये का तुम्हाला? अरे काय बसायचो आम्ही ना, काय करायचो आणि काय ती मजा होती माहितीये का तुम्हाला? काय झालेलं आहे ह्या गोष्टी, जेव्हा तुम्ही काय वचन काय म्हणतो, तुम्ही त्या दैवताचं नाव पण तोंडी घेऊ नका. हे मामन हे जगाचे दैवत आहेत. या युगाच्या दैवताने त्यांची मन आंधळी केलेली आहेत. अरे त्यावेळेला काय आमचा दराराला काय रुभा होता माहितीये का? अच्छा, काय करतात बाकीचे लोक? तुम्हाला चढवणार. काय मन तिकडे गेलं, ऑलरेडी गेलेलं आहे. तुम्हाला माहितीये का तो ब्रँड? अच्छा, तो ब्रँड, अरे आम्ही ओरिजिनल घ्यायचो, तुम्ही काय घेता? पण मी ऐकलंय बाजूचे हे करतात ना त्याला, चलो त्याच्यात थोडस आता काहीतरी हे झालेलं आहे, काहीतरी तेवढी मजा आता राहिलेली नाही. काय बोलतो? तेच भावणे, इथेच कट करायचं भावबहिणीनो. पण काय करतो तुम्ही? मागे वळून बघता. म्हणून सांगितलं लोटाच्या बायकोची आठवण करा. भावणे, इथेच माणूस फसतो, मागे बघायचं नाही. प्रॉफिट ते सांगत आहेत. आमच्या काळात ना, अरे ही सिच्युएशन आहे का? अरे मी काय होतो माहितीये का? अरे असं ना, आता असं, पण मी आता काय बोलू शकत नाही, स्वीकार करू शकत नाही. माझे भाऊ बहीण आहेत ना. प्रॉफिट म्हणतात यू आर रॉंग. तुम्ही अजून बदललेले नाहीये. तुमच्या मनामध्ये अजून देखील आहे. बोलायला वाटते, तुमच्या मनामध्ये यायलाच नाही पाहिजे. सिच्युएशन काही असू द्या, तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही काय केलेलं आहे? मागे वळून बघायला लागलेलं आहे. आमेन. बट इट वॉजंट इन हर हार्ट. मनामध्येच आहे भावा बहिणीनो. शी स्टील लव्ह द वर्ल्ड. ती अजून देखील जग आणि जगाच्या गोष्टीवर प्रेम करत होती. सो इट्स पॉसिबल
यू कॅन मेक अ स्टार्ट. आता तो आपल्याकडे येतोय, सोडून दे, आता तुमच्याकडे येतोय, वधूकडे येतोय. सो इट इज पॉसिबल यू कॅन मेक अ स्टार्ट बट स्टील बी वर्ड इन यू. तुम्ही सुरुवात केलेली आहे, परंतु अजून देखील जग आणि जगाच्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत. सी नेव्हर ओव्हरकम. तिने त्याच्यावर विजय मिळवलेला नव्हता. का? कारण अजून देखील तिच्या मनामध्ये या गोष्टी लस्ट होत्या, ह्या गोष्टी होत्या. हा, प्रॉफिट इथे म्हणतात, अँड इवन दो शी वॉज वेल ऑन द रोड इट फायनली ओव्हरथ्रोड हर. जरी ती त्या मार्गावर होती तरी देखील ती नाशात गेली. शी हॅड टू टेक दॅट वन बिग लॉंग लास्ट लुक. अरे माझ्याने राहवतच नाही रे, जरा बघतो ना मी. हाय, म्हणून लोटाच्या बायकोची आठवण करा. देर इज वेअर शी गॉट कॉट. इथेच ती सापडली गेली. डोंट एवन लुक बॅक. डोंट हॅव नो डिझायर्स. काय सांगितलेलं आहे? डोंट एवन लुक बॅक. इथे मला एक सांगावंसं वाटतं, 20 लाख लोक निघाले की नाही मिस्रातून? ओके, बरोबर, निघाले. तांबड्या समुद्रापाशी आले, समुद्र दुभांगला. माझ्या मनात आयडिया आली, दुभांगला कशाला? ब्रिज टाकला असतं तर परमनंट झालं असतं की नाही? तांबडा समुद्र दुभांगला कशाला? वन वे, नो टर्निंग बॅक. बरोबर की नाही? पण तिथे गेल्यानंतर जाताना पण आठवण आले, अरे काय मिश्रामध्ये काय त्या लसणाच्या फोडण्यानं, काय ते मच्छी, नील नदीचे मासे. हा, पण नो टर्निंग बॅक. जर असं असतं तर परमेश्वरने तिथे पूल, त्याला काय अशक्य आहे? पूल बांधला असतं की नाही? लोक गेली असते परत, अरे मिश्राची आठवण, चल ना जाऊया ना. म्हणून लोटाच्या पत्नीची आठवण ठेवा. आमेन. का तुम्ही माझ्यासोबत आहात? आमेन. शी हॅड टू टेक आपण वाचता ते, डोंट हॅव नो डिझायर्स, कीप गोईंग, पुट युअर माइंड ऑन कॅलोरी. तुमचं लक्ष, तुमचं अंतःकरण कलवरीवर असू द्या. अँड कीप मुव्हिंग टुवर्ड्स क्राइस्ट. सी तुमचं लक्ष कायम कलवरीवर असू द्या. शी स्टार्टेड आउट ॲज एन ओव्हरकमर. तिने विजय मिळवलेला, तसा निघालेली होती, राईट, बट शी नेव्हर डीड ओव्हरकम. परंतु तिने तसा विजय प्राप्त केला नव्हता. शी लेफ्ट द डिनॉमिनेशन, शी डीड. तिने संप्रदाय सोडला होता, तिने केलं होतं तसं. शी वॉक्ड आउट ऑफ सदम विथ लोट. लोटाबरोबर ती निघाली, बट शी वॉन्टेड टू गो बॅक अँड हॅव हर हेअर कट. यू नो व्हॉट आय मीन. सी, बघूया आपण. तुम्ही ऑब्झर्व केलंय, पुरुष आणि स्त्री बघा, भाव बहिणीनो, स्त्रिया तुमच्या चेहऱ्यापेक्षा तुमच्या बॅग, तुमचं अटायर जे आहे त्याच्यावर जास्त खर्च करतात. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बघा तुम्ही, एक लक्ष द्या. पुरुष जाताना सरळ तो जाणार, पण जर एखाद्या स्त्रीने चांगले केस, तिचे काय नवीन आता फॅशन निघाल्या, स्ट्रेटनिंग बिटनिंग वगैरे जे आहेत, हा कट वगैरे आहे, ती सतत ना मागे बघत असते. कधी कधी असं दिसेल तुम्हाला की मागून हेअर कट आणि हे एवढं सुशोभित आहे, समोरून चेहरा बिलकुल नाही. बघा भाऊ बहिणीनो, आणि स्त्रियांचे कपडे समोरच्या पेक्षा बाहेरून मागची जे आहेत ना, ते जास्त अट्रॅक्टेबल असतात. हाय हिल का करतात? प्रॉफिटने सांगितलं, मी नाही सांगत. कारण तुमचा पृष्ठभाग जो आहे तो उभारून यावा, हे त्याच्या मागचं इंटेन्शन आहे. म्हणजेच आपल्याला असं दिसेल की या काळामध्ये स्त्रिया पुढच्या पेक्षा मागच्या भागावर जास्त पैसा खर्च करतात. सिंपल.
का? कारण मागून तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसावे म्हणून सांगितलं लोटाच्या पत्नीची आठवण ठेवा. स्त्रिया मागे का बघतात? हे कुठेतरी स्पिरिट स्त्रियांमध्ये आलेलं आहे. कुठून आलेलं आहे? ते लोटाच्या बायकोकडूनच आलेलं आहे. तिने पण विचार केला की अरे मला भारतामध्ये जायचं होतं, हे मध्येच आलं ना, हा मध्येच प्रोग्राम आला, मला जायचं होतं, हेअर कट करायचे होते, ते काय जरा केस असे झालेत ना, काय स्प्लिट, हा स्प्लिट, बरोबर योग्य शब्द आहे. ते स्प्लिट जरा कट करायचे होते, चांगला शेप द्यायचा, स्ट्रेटनिंग करायचं होतं मला, मागे वळून पाहिजे. राईट? काय तुम्ही आनंदित आहात? ओके, हा आपण पुढे जाऊया. यू नो व्हॉट आय मीन. शी हॅड टू गो बॅक. तिला मागे जायचं होतं. शी जस्ट कुडंट स्टँड द टेस्ट. हाच प्रॉब्लेम आहे. बघा भाऊ बहिणीनो, ह्या काळामध्ये टेम्पटेशन एवढं आहे ना, तुम्हाला सगळीकडून तुमची टेस्ट होणार. श्रीमंती असेल ती तुमची टेस्ट घेणार, गरिबी असेल तरी पण तुमची टेस्ट होणार. तुम्ही निरोगी असाल तरी पण तुमची टेस्ट होणार, तुम्ही आजारी असाल तरी पण तुमची टेस्ट होणार, सुख असेल तरी पण टेस्ट होणार, दुःख असेल तरी पण टेस्ट होणार. म्हणजे टेस्ट तुम्हाला सुटलेली नाही आहे. टेस्ट मध्ये लोटाची बायको फेल झालेली आहे. म्हणून सांगितलंय लोटाच्या बायकोची आठवण करा. आमेन. प्रॉफिटला सोडावंच नाही वाटत, कारण प्रॉफिटने काय केलेलं आहे, मर्मावरच बोट ठेवलेलं आहे. ओके, व्हॉट, हा 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 ओके, हा. शी हॅड टू लुक बॅक अगेन. प्रॉफिट तिथेच असं एम्फोसाइज करत आहे, तिला मागेच बघायचं होतं. टू सी व्हॉट द रेस्ट ऑफ देम वॉज डुईंग. पडलेलं आहे ना, ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. काय भाव बहिणीनो, काय मंडळीचं स्पिरिट. स्त्री कोण आहे? मंडळी. म्हणून मी मागे सांगितलं की जेव्हा उधळा पुत्र आला, बाप आला समोर, बाप अलिंग द्यायला आला, अरे आई कुठे गेली होती? बापाला आपलं पडलंय. स्त्री काय? स्पिरिट आहे. मंडळी स्पिरिट आहे. हा असा का, ती तशी का, तो तसा का, हे मंडळीचं स्पिरिट आहे. गॉसिपिंग करणं आपण सोळा आहे. म्हणून सांगलंय लोटाच्या बायकोची आठवण ठेवा. राईट? प्रॉफिट म्हणतात पुढे. ओके ओके, हा. अँड आफ्टर ऑल दिस माइट बी जस्ट लिटिल मूव. प्रॉफिट असं बोलतात ना, तुम्ही ऐकाल तर तुम्हाला असं असं झोंबेल. आय डोंट नो वेदर इट कुड बी राईट ऑर नॉट. मला माहिती नाही की हे बरोबर आहे की चूक आहे. आय ओनली गॉट दिस मॅन्स वर्ड फॉर इट, दो ही इज माय हजबंड, बट येट. काय आपल्याला दिसत नाही, पण लोटाची बायको पण त्या काळची होती ना, ऍडव्हान्स, सोफिस्टिकेटेड. नवऱ्याला मुठीमध्ये. तुम्हाला माहिती आहे ट्रेंड, आजच मी बघितलं, मला धर्मामध्ये आपण बघतो ना, मंगळसूत्र घालतात. राईट? आजचं तुम्हाला ट्रेंड माहिती आहे? हा, माहिती. एक छोट बँड असतं, हाताला गुंडाळत. मंगळसूत्रच काळे मणी आणि हातावर गुंडाळतात. आता मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं जात आहे. शोहर मेरी मुठ्ठी में. काय? शोहर मेरी, पती मेरे मुठ्ठी में. म्हणजे पुढली पोझिशन इथे आली नाही म्हणजे मिळवलं. आता इथून इथे आले ना, काय गिरावट आहे ना पायाखाली. म्हणजे भाव बहिणीनो, सदोम आणि गमोराला खरंच लाज वाटेल या युगाची, की अरे आमच्या काळात एवढं नव्हतं. आजच मी बघितलं, म्हणून मी आज बोलतो या गोष्टी. इथून गेलो आणि इथे आलंय. आता हातातून मला वाटतं पायाखाली जाईल. म्हणजे शोहर मेरे मुठ्ठी में, शोहर मेरे पैर के नीचे. ही भाव बहिणीनो काय आहे? सदोम आणि गमोरा, एक्स्ट्रीम हाईट ऑफ सदोम आणि गमोरा. ओके ओके. युअर पास्टर इज युअर हजबंड.
स्पिरिच्युअल स्पीकिंग, यू सी, कारण तुमचा पाळक हा तुमचा नवरा आहे, मंडळीचा नवरा. ओके, हा एक वेगळा विषय आहे, म्हणजे आपलं भरकटू जाऊ, आपण याच्यावर येऊया, आपण कधीतरी त्या गोष्टी बघूया. नाव वेदर इट कुड बी राईट ऑर नॉट, आय डोंट नो, मे बी हिज रिव्हेलेशन वॉजंट राईट. तिला प्रकटीकरण होतं हे बरोबर नव्हतं, कारण ती नवऱ्याचं एक जबरदस्ती म्हणून, काय हल्ली चाले की एन टाइम मेसेज बिलिंग, म्हणजे बिलिव्हर्स पण नवरा येतो ना म्हणून बायको आली, पोरं आली. नवऱ्याने भेद पाडला का बायकोने पण भेद पाडला. बायको आहे ना म्हणून नवरा येतो, बायकोने भेद पाडला का नवऱ्याने भेद पाडला. अशा गोष्टी घडत आहेत भावा बहिणींनो. लांब जायची गरज नाही, मेसेज मध्येच या गोष्टी चाललेल्या आहेत. ब्रदर गाडी लाते ना इसके लिए आएंगे हम लोग, अभी गाडी पे फिर भी नहीं आ रहे, अशी गोष्ट घडत आहे भावा बहिणींनो. आपण त्याला काही करू शकत नाही, आपण ओढून ताणून कोणाला आणू शकत नाही. मागे पण मी सांगितलं, अरे दारावर गाडी आहे तरी पण बसायची कोण काय कष्ट घेत नाही, कष्ट म्हणतो ना, कष्ट घेत नाही, अशी परिस्थिती आहे. पण ज्याला जी वधू आहे ना त्याला काही कर, तो दूध त्याला खेचून आणणार, अरे तू चल, लेट झालं चालेल, चल, तू दूध खेचत आहे आपल्याला. आमेन. ओके, not perfectly, no, okay. And Israel started out, I could say the same thing and bring it in here. इस्रायल पण मिस्रातून निघाला होता, त्याने पण चिन्ह चमत्कार बघितले नव्हते का? सगळं बघितलं होतं, देवाचं कार्य बघितलं नव्हतं का? बघितलं होतं, तरी पण मार्गावर काय सांगितलेलं आहे, त्यांचा नाश कशामुळे झाला? कुरकुर केल्यामुळे. मागे वळून बघितलं, अरे काय ती फोडणी ना, काय त्या गोष्टी, अरे काही असू दे, रात्री अरे बसायचे का आम्ही ना, काय ती मजा यायची. दिवस गुलामगिरीमध्ये चालले, कष्ट कापड कष्ट केले तरी पण ही मजा, टेम्पटेशन सोडत नाही. हाल झाले तरी चालतील पण संध्याकाळची पाहिजे अल्पोपहार, बरोबर की नाही? पाहिजे आम्हाला, मजा पाहिजे. अरे हे काय मानणार, तोच काय खायचा रोज रोज, काय ते पाणी प्यायचं दगडातलं. तिकडे मजा होती ना मिश्रामध्ये, काय लोटाच्या बायकोची आठवण ठेवा. प्रॉफिट तेच सांगत आहेत. आमेन. ओके, प्रॉफिट तेच सांगितलेलं आहे. यु नो, इस्रायल स्टार्टेड आउट, आय कुड से द सेम थिंग अँड ब्रिंग इट हिअर. तेच गोष्टी ते सांगत आहेत. दे स्टार्टेड आउट 2 million स्ट्रॉंग अँड एंडेड अप विथ 2. 20 लाखामधून काय झाले? फक्त 2 जण राहिले, यहोशू आणि कॅलेब. राईट. दे सॉ द वर्क्स ऑफ गॉड, देवाचे सगळे कार्य बघितलं, चिन्ह चमत्कार बघितले होते मोशेद्वारे. दे सॉ द मॅनिफेस्टेशन ऑफ द स्पिरिट, दे सॉ द ग्रेट अँड मायटी मिरॅकल्स being done there in Egypt, and everything had started out, but it wasn't in their heart. इथेच प्रॉब्लेम आहे भावांनी. त्यांच्या अंतःकरणात त्या गोष्टी नव्हत्या. ओके, दे डिडंट ओव्हरकम, ते त्याच्यावर विजय होऊ शकले नाही. दे जस्ट कम आउट अँड जीसस सेड अँड दे पेरिश्ड इन द विल्डरनेस, आणि म्हणून अरण्यात त्यांचा नाश झाला. अँड इटर्नली डेड, आणि सार्वकालिक त्यांचा नाना मृत्यू आला. एव्हरी वन ऑफ देम इज डेड, दॅट मीन्स इटर्नल सेपरेशन. काय झालेलं आहे? सार्वकालिक सेपरेशन झालेलं आहे. आमेन. भाऊ बहिणींनो, आज आपल्याला त्याच गोष्टी बघायच्यात. एक शेवटचा कोट मी वाचतो. काय तुम्ही आनंदित आहात? एक मिनिट, एक कोट वाचतो मी, नीट लक्ष द्या. यू आर इन द किंगडम बाय द होली गोस्ट बॅप्टिझम. मग तुम्ही स्वर्गीय राज्यात कसे येता? पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने. पवित्र आत्मा तुम्हाला नेहमी करेक्ट करत असतो. जरी तुमच्या मनात टेम्पटेशन हे येणारच भाव बहिणीनो, असं घाबरून जाऊ नका की याच्याने काय होईल. काय मनुष्य आहे तुम्ही, देहामध्ये आहात, ह्या गोष्टी होणार. पण तरी पण पवित्र आत्मा तुम्हाला काय करतो? पश्चातापी अंतःकरण देतो.
दूध तुम्हाला खेचून बाहेर आणतो. सी, दॅट्स द ओनली वे यू ओव्हरकम. इट्स ऑल दॅट इज अंडर द शेड ब्लड ऑफ इज ओव्हरकमर्स. जे त्या पवित्र रक्ताखाली आहेत तेच त्याच्यावर मात करून विजय होतात. बिकॉज यू कॅन नॉट ओव्हरकम युअर सेल्फ. तुम्ही नाही ओव्हरकम करू शकत. पण मला आठवतो, मी एका ठिकाणी वाचलंय की प्रॉफेट म्हणतात की मी तुमच्यासाठी विश्वास ठेवतो. बघा भाऊ बहिणीनो, येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी हे बलिदान केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी त्याने पुरवल्या. पण प्रॉफेट म्हणतात की जर तुमचा विश्वास कमी पडत असेल तर मी तुमच्यासाठी विश्वास ठेवतो. काय तुमची इच्छा आहे की आपल्यासाठी त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. राईट, प्रॉफिट ते सांगत आहेत. हा, ही दॅट ओव्हरकम फॉर यू. तुमच्यासाठी त्यांनी विजय, येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी विजय संपादन केलेला आहे. फक्त आपल्याला त्याला फॉलो करायचं आहे. कोणाला? त्या दूताला. कोणत्या दूताला? जो या मेसेज मध्ये आहे. आमेन. यू आर रेस्टिंग, मग तुम्हाला रेस्ट मिळते. आमेन. हाऊ विल आय नो देन ब्रदर ब्रॅनम दॅट आय एम इन देअर. मग मला कसं कळेल ब्रदर ब्रॅनम की मी तिथे आहे? वॉच व्हॉट काइंड ऑफ लाईफ यू आर लिव्हिंग. हालेलुया. बाबा बघा, तुम्हाला जग सोडायचंय, पण जग सोडायचा लिटरली अर्थ घेऊ नका. पण तुम्ही, कारण जग सोडायला लागलं तर मग तुम्ही राहणार कसे? पैसा वाईट नाहीये, पैशाचा लोभ आहे तो वाईट आहे. पैसा नसेल तर आपण राहणार कसे? तो लोभ आहे तो वाईट आहे. मग प्रॉफिट ते म्हणतात की ज्या गोष्टी, नीट लक्ष द्या आता, ज्या गोष्टी तुमच्यामध्ये आणि देवामध्ये येतात त्या तुम्ही काढून टाका. कळलं तुम्हाला? ओव्हरकम. प्रॉफिट एका ठिकाणी काय म्हणतात? टू एक्सपोज डेव्हिल इज टू ओव्हरकम. जेव्हा सैताना तुम्ही एक्सपोज करता, त्याच्या ट्रिक्स जेव्हा तुम्हाला कळता आणि तुम्ही ज्याला एक्सपोज करता, तुम्ही तेव्हा ओव्हरकम होता. राईट. ओके. वॉच व्हॉट काइंड ऑफ लाईफ यू आर लिव्हिंग. जस्ट लुक अराउंड. सी इफ इट जस्ट लिव्ड आउट फॉर ऑफ यू ऑटोमॅटिकली. बघा, नीट लक्ष द्या. जर तुमच्या मनात टेम्पटेशन येणं वाईट नाहीये, टेम्पटेशन येतात, पण तुम्हाला ओव्हरकम कसं करायचं आहे? जर तुम्हाला ह्या गोष्टी येत असेल तर तुम्ही त्या आत्म्याला, त्या स्पिरिटला प्रभू येशू ख्रिस्ताचा रिब्यूक करा, तर तो तुमच्यापासून निघून जाईल. बघा, एखाद्या ठिकाणी ग्रुप बसलेला आहे. राईट. हा ग्रुप काहीतरी अश्लील गोष्टी डिस्कस किंवा बोलत आहेत. तुम्ही बाजूने चालेत, तुम्ही सांगायला जाल ना तर तुम्ही अरे तुम्हाला काय करायचंय, आम्ही आमचं बोलतोय. बरोबर. काय करा? रस्ता बदला. इज टू ओव्हरकम. तुम्ही सैतानाची ट्रिक ओळखली आणि तुम्ही काय केलं? त्याला एक्सपोज केलं. दिस इज ओव्हरकमिंग. लक्षात घ्या भाऊ बहिणीनो, जेव्हा तुमच्या मनामध्ये टेम्पटेशन येतात, जेव्हा तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टींची वासना येते, तेव्हा काय करायचं? सैतानाला रिब्यूक करा येशू ख्रिस्ताच्या नावाने. आणि जसं योसेफाने केलं, काय केलं? पळून गेला, रस्ता बदला. राईट. इज टू ओव्हरकम. ओके. ओके. सी इफ इट जस्ट लिव्ड आउट ऑफ यू ऑटोमॅटिकली. तुमच्या मनामध्ये ऑटोमॅटिकली जायला पाहिजे. म्हणजे असं नाही अरे बाजूला बिलीवर आहेत ना, नाही तर मी याला असं केलं असतं ना, असं धडा शिकवलं असतं. पण काय करणार, भाऊ आहेत ना माझ्याकडे, बाजूला भरले बघतात ना, मंडळीचे आहेत की नाही. तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक यायला पाहिजे ते, मी हे करू शकत नाही. का मी वागतो ते माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला आवडेल का? ही गोष्ट आपल्या मनामध्ये आली, ऑटोमॅटिकली व्हायला पाहिजे. प्रॉफिटने ते सांगितलं. ओके. और डू यू हॅव टू स्ट्रेन अँड पुल? सी देन यू आर डुईंग इट. जर तुमच्या मनात येत नसेल तर काय करता तुम्ही? मग तुमच्या मनामध्ये या गोष्टी येत असेल आणि तुम्ही डायरेक्ट बारमध्ये जाऊन त्या बाटलीच्या ग्लासांपर्यंत पोहोचलात, मग हे ऑटोमॅटिकली नाहीये. तुम्ही त्या तरी तुम्ही काय आहात? ड्रिंकर आहात, तर तुम्ही स्मोकर आहात. कारण या गोष्टी तुम्हाला काय करतायत? तिथे घेऊन जात आहेत, परंतु तिथे तुम्ही ब्रेक करत नाहीयेत. सैतानाला एक्सपोज करा भाऊ बहिणीनो.
राईट. येशू ख्रिस्ताने काय केलं? एक्सपोज केलं. अरे तू असं वचन घेऊन आलाय, अरे असं पण लिहिलंय की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वरच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. काय केलं त्यांनी? वचन पुढे नेलं आणि वचनाने त्याला एक्सपोज केलं. आणि वचन काय म्हणतो की तो त्याच्यापासून निघून गेला. अरे सैताना असं लिहिलेलं आहे. बोला भावा बहिणीनो, प्रॉफिट इथं तेच एम्फोसाइज करत आहेत. जस्ट लाईक पुटिंग. ओके, ते त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे भावा बहिणीनो, हाच विषय आहे. तर प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो की आपल्याला भावा बहिणीनो नेहमी लक्षात ठेवायचं आहे की लोटाच्या पत्नीची आठवण ठेवा. आमेन. मी ब्रदर स्टॅनलीला विनंती करेन की ते पुढे येतील, शेवटची प्रार्थना करतील. आमेन. बरोबर एक लाईन आहे ते वचन जसं आहे अगोदर येशू रडला, तसं कसं एकच 2 शब्दाचं वचन कसं आहे तसं काय वचन आहे? लोटाच्या बायकोची आठवण करा, एवढंच. बाकी काय लिहिलंय का? एक वचन लिहिलेलं आहे, लोटाच्या बायकोची आठवण करा. म्हणजे जेव्हा ब्रदरांनी विषय घेतला तेव्हा खरोखर गांभीर्य देण्यासारखं लाईन आहे की का येशू ख्रिस्तानी, मी बघत होतो इंग्लिश बायबल त्यामुळे कळते की हे रेड लेटर आहे. रेड लेटर म्हणजे काय? येशू ख्रिस्तानी स्वतः सांगितलेले शब्द आहेत. येशू ख्रिस्त लोटाच्या बायकोची आठवण करायला सांगतोय. म्हणजे किती ह्याच्या मागे गांभीर्य आहे हे आम्हाला समजणे गरजेचे आहे. फिलिपिकरास पत्र ह्याचा 4था अध्याय 3रा अध्याय आणि वचन, माझ्याकडे इंग्लिश बायबल आहे, पण मराठी बायबल असेल तर त्याने वाचा. फिलिपिकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय 17 ते 19 वचन वाचा फक्त. एक 5 मिनिटं फक्त घेऊया, 5 मिनिटं. फिलिपिकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि ह्याचं वचन 17 ते 19 वाचा. बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा हा, आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. हा, कित्ता घालून दिला ज्या प्रकारे जे चालतात त्या प्रकारे त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले हम्म. व आताही रडत सांगतो. म्हणजे इकडे एक विनवणी आहे. आमेन. जशी येशू ख्रिस्ताने सांगितलं की लोटाच्या बायकोची आठवण करा, तशी पॉल विनवणी करत आहे इकडे. व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की हा. ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. आता ब्रदरांनी जे शेवटला एक्झाम्पल दिलं की मी त्या 12 पर्यंत जातो किंवा ती गोष्ट मी शेवटला केलीच करण्यापर्यंत जातो, पण आहे तर ब्रदर आहेत म्हणून पीक नाही ना, नाही तर मी आता काहीतरी केलंच असतं. राईट राईट राईट. कित्येक जण, परत वाचा ते वचन शेवटचं, कित्येक जण पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. याचा अर्थ काय? की त्यांच्यामध्ये आणि लोटाच्या बायकोमध्ये काहीच फरक बरोबर. नाहीये. आमेन. देवाच्या वचनाला काही एक स्थान नाहीये. भावा बहिणींनो, जसं ब्रदरांनी सांगितलं जगात जग सोडून जाणे इझी आहे का? नाहीये. पण जगातल्या गोष्टीवरती मात करणे म्हणजे ख्रिस्ताला विजयी ठरविणे असं आहे. हालेलुया. आमेन. पण जेव्हा आपण मात नाही करत तेव्हा आपण ख्रिस्ताला आपण मान खाली घालायला लावतो. आणि काय वचन म्हणते 19व? नाश हा त्यांचा शेवट. नाश काय झालं? लोटाच्या बायकोचं काय झालं? नाश झाला. नाश हा त्यांचा शेवट आहे. पोट हे त्यांचे दैवत. पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. आणि निर्लज्जपण आहे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते. ऐहिक गोष्टी असते. मजा धमाल करा. सदोमात काय होतं? मजा होती. पौलाच्या जीवनात मजा नव्हती भाऊ बहिणींनो. राईट सर. ब्रदर बॅनमच्या जीवनात मजा नव्हती. आमेन. त्यांनी मजा बघितली नाही. मजा काय असते, एन्जॉयमेंट काय असते, सेलिब्रेशन काय असते, हे त्यांच्या जीवनात नव्हतं. हुज इंग्लिश मध्ये लिहिलं आहे, हुज एंड इज डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्शन म्हणजे काय? नाश. नाश संपून गेलेला आहे. कशामुळे? केवळ देवाच्या वचन न पाळल्याने. आमेन. भावनेनो, फार महत्वाचं वचन. मी प्रभूचे आभार मानतो की खरोखर आजचं वचन मी माझ्यासाठी पकडतो. जी लाईन जी आहे, वचनाची सुरुवात आहे, वचनाच्या सुरुवातीपासूनच मला
वचन टच झालं की लोटाच्या बायकोची आठवण करा. जी काही तुम्ही गोष्ट करता तेव्हा तुम्ही लोटाच्या बायकोची आठवण करा की ही गोष्ट तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल की सदोमाकडे घेऊन जाईल. जेव्हा तुम्ही मान मागे फिरवता तेव्हा तुमचं डिस्ट्रक्शन आहे. संपला. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. काय आहे याच्यापासून काही फायदा आहे काय भावा बहिणींनो? काहीच नाही आहे. आज येशू ख्रिस्त गांभीर्य देण्यासारखी गोष्ट आहे. येशू ख्रिस्त लोटाच्या बायकोची आठवण करा काय सांगतो, आणि लोटाच्या जीवनात काय झालं आणि लोटाच्या बायकोच्या जीवनात काय झालं. प्रभू आम्हा सर्ववरती कृपा करू की आम्ही जे काही ब्रदरांनी एक्झाम्पल दिले, छोटे छोटे आपल्याकडचेच आपल्यामधलेच एक्झाम्पल दिले, बाहेरचे दिलेले नाहीये, हे सगळे आपल्यामधलेच आहेत. हे करंट सिच्युएशन मधले एक्झाम्पल्स आहेत. हे करंट सिच्युएशन मधले एक्झाम्पल जे आमच्या अवतीभोवती घडतात, जे टेम्पटेशन आहे, हे आमच्या जीवनात प्रत्येक वेळेला प्रार्थनेला याच्या अगोदर पण घडले असतील. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झाम्पल्स काय दाखवत आहे की आमची पोझिशन कुठे आहे. आज आम्ही फॉर एक्झाम्पल प्रार्थना करायला सांगितली तर आम्हाला प्रार्थनेला झोप येते, परंतु एक विषय घेऊन वार्ता करायला सांगितली तर आम्हाला झोप येईल का? नाही ना. रात्र रात्र 2-4 वाजेपर्यंत वार्ता चालतील, परंतु वचन यायला का थंड होतं का? कारण ही तुमची चुकी नाहीये, ही माझी चुकी नाही आहे. हा काळच असा आहे भाऊ बहिणींनो. या काळामध्ये स्पिरिटच ते आहे. हे सदोमामध्ये जे स्पिरिट होतं ते आज आहे. मी त्या दिवशी माझ्या टीमला घेऊन मी डिनरला गेलो होतो, आणि डिनरला गेलेलो असताना माझ्या कलिगने मला टीम मेंबरने मला प्रश्न विचारला की स्टॅनली तुम्ही LGBT ला सपोर्ट का नाही करत. तिने मला प्रश्न विचारला तर मी तिला सांगितलं तुम्हाला माहितीये मी, तर ती सांगते तू ख्रिश्चन आहे म्हणून करत नाही का. मी सांगितलं ख्रिश्चन आहे त्याचं बेसिक रिझन आहे, परंतु का करत नाही हे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे. आणि मी तिला सांगितलं की ही जी गोष्ट आहे ना ही आताची नाही आहे, ही घडून चुकलेली आहे, त्याचं रिपिटेशन आहे, त्यामुळे ही माझ्यासाठी नवीन नाही आहे माझ्यासाठी. तर ती सांगते काय असं. मी सांगितलं की आम्ही फिरायला गेलो होतो आणि तिकडे स्त्रियांना बघितलं, कशा प्रकारे त्या स्त्रिया होत्या. त्यांना काही वाटते का? काही वाटत नाही. मी सांगितलं हे आशिया खंडातलं झालं. आशिया खंडामध्ये जे वेस्टर्न कल्चर आपल्याकडे येत चाललं आता. मी सांगितलं तुम्ही ना अमेरिका साईडला गेला किंवा युरोपियन साईडला गेला, तिकडे ते लोक नेकेड राहतात. ते बीचेस जे आहेत ना ते बीचवरती कपडे घालून तुम्हाला एंट्रीच नाही आहे. पुरुषाला स्त्रीच्या अगेन्स्ट मध्ये जे अट्रॅक्शन आहे ते संपलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, त्यांना काय वाटते की पुरुषाला स्त्रीचं अट्रॅक्शन नाहीये, मग दुसरं अट्रॅक्शन काय, समथिंग न्यू विच इज LGBT. पुरुषाला पुरुषाविषयी अट्रॅक्शन, स्त्रीला स्त्रीविषयी अट्रॅक्शन. आणि लोक जेंडर चेंज करतात का? कारण त्यांनी देवाने निर्माण केलेलं शरीर हे त्यांना वाटते की डिफाईल आहे, बरोबर नाही आहे. मी इंजेक्शन घेतो, आमच्या ऑफिसमध्ये होती काय त्याचं नाव अश्विन हा मुलगा होता, इंजेक्शन घेऊन अश्विनी झाला, जेंडर चेंज केली का? थोडासा बायलेपणाचं लक्षण असेल तर मग पूर्ण इंजेक्शन घेऊन पूर्ण स्त्री बनतो ना मी. मग ते इंजेक्शन घेतले, हार्मोन चेंज केले आणि काय केलं, अश्विनी झाला. काय आहे, सदोम अँड गमोरा आहे, हे पसरलेलं आहे. हे जे स्पिरिट आहेत ना हे आजूबाजूला भरपूर भयंकर परिस्थितीला फेसरत आहेत. तर सुरुवातीला मी नीतिसूत्र 23 वाजत होतो. काय वचन लिहिलं आहे, ती दारू आहे ना, दारू ती ना ग्लास मध्ये गेली ना का ती आपला रंग बदलते, तांबडी होते, आणि घशाखालून जेव्हा उतरते ना ती पोटात जेव्हा जाते ना तेव्हा सर्पासारखी दंश करते. आणि मग शेवटला माणसाचे सांगते की डोळे तांबडे होतात, कळत नाही जीवनात डोळ्यात काय झालेलं आहे. माणूस विसरतो, तो मार खातो त्याच्या जीवनात काय होते ते माहिती नाही, आणि तो पुन्हा उठला की जे परत दारू पिला आहे ते जाऊन परत तो पितो. दिस इज कॉल्ड द डिस्ट्रक्शन. लोटाच्या बायकोची आठवण करा. हा बहिणीनो, नुसतं वचन प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलं आहे ना, त्यामुळे तिला आठवण करा, बाकी सगळ्यामुळे सोडा. प्रभू येशू ख्रिस्तानी ह्या गोष्टीवरती का गांभीर्य दिलं, कुठेतरी आहे ना. ह्याच्यामध्ये कोणीही सुटलेलं नाही. तुम्ही नाही, मी पण नाही आहे, प्रत्येक जण आहे. कोणतं ना कोणतं टेम्पटेशन आहे. मला आठवतं एकदा ब्रदरांनी सांगितलं होतं
की ना तुम्ही एकदा बसा का आणि तुम्ही लिहा की तुम्हाला ना कोणत्या कोणत्या गोष्टी जाम आवडतात. तुम्हाला वाटतं ना ह्या गोष्टी आवडतात, मग ह्या गोष्टी मी आजपासून टिक मारतो की ही गोष्ट आली ना कमी करणार नाही. ही तुम्ही प्रॅक्टिस करा, बघा तुम्हाला किती डिफिकल्ट जाते. जर तुम्ही ओव्हरकम करत असाल ना तर तुम्ही खरे ख्रिस्ताचे आहात. पण जर तुम्हाला जमत नसेल ना तर मग तुमच्यामध्ये अद्याप प्रॉब्लेम आहे. तो सांगतो कशाला दुसऱ्याला सांगता, कशाला स्वतःला दाखवता की मी स्वर्गात जाणार, मी हे करणार. स्वतःच घेऊन स्वतःच नाही करा स्वतःचा की आम्हाला जमते की नाही जमते. जायचं तर पूर्ण पावलासारखं नाही, जायचं तर पूर्ण जगामध्ये मधल्या काठीमधला ना इकडचा नाही तिकडचा बुडण्याची परिस्थिती. माणसाला देवाचे वचन, आज खरोखर आमच्यावरती कृपा आहे भावाने ना, ही परमेश्वराची कृपा आहे की आम्हाला प्रभू ह्या उलगडून गोष्टी देतोय. ह्या कोणाला दुनियात मिळत नाहीये. मी भरपूर लोकांना बघितलंय, काही लोक नाव ख्रिस्ती आहेत ख्रिश्चन कुटुंबात जन्मलाय, देवाच्या वचनाची आवड म्हणजे बिलकुल नाही आहे. मेसेज वाचण्याची आवड बिलकुल नाही आहे. फक्त नाम, काय प्रॉफिट काय सांगतात, नामधारी कलेसिया, अशी माणसाची परिस्थिती झालेली आहे. आजचं वचन मेडिटेट करूया. खरोखर प्रभू भावाला आशीर्वादित करो. एक अशी लाईन आहे की आम्ही, मोठी लाईन नाहीये, काही वचन एवढं 4 लाईनीचं वचन नाहीये, 1 लाईनीचं वचन आहे. लोटाच्या बायकोची आठवण करा. काय काय केलं असेल बरा लोटाच्या बायकोने, ज्यामुळे तिला सदोम सोडताना मागे वळायलाच वाटलं. काय काय केलं असेल, कोणत्या कोणत्या सवयी असतील, कोणती कोणती गाडी आवड असेल. कदाचित तिची गाडी तिकडे उभी असेल का, रोल्स रॉइस. कदाचित बंगल्याला निघता निघता लॉक मारायची विसरली असेल का, पाण्याची टाकी बंद करायची विसरली असेल का, काय असेल की अरे तिकडचं सोडून तू चालला कुठे, वाळवंटामध्ये. सदोम एवढा फ्लरिश, ते सोडून तू कुठं चालला वाळवंटामध्ये. त्यांनी निरोप पाठवला, तू चालला निघाला भास. आम्हाला एक स्टेप मागे जाऊन बघायचं आहे की काय आम्ही त्या जागेवर उभे आहोत काय. आज आमची पण आवड तीच आहे का. प्रभू आमच्यावर कृपा करो की प्रभू खरोखर आजचं वचन डीप आहे. मी सांगतो मेडिटेट करण्यासारखं वचन आहे. प्रत्येक गोष्ट ह्याच्यामध्ये कोणीही सुटत नाही. मी स्वतःलाच त्याच्यामध्ये फिट करत होतो की प्रभू जर तुम्हाला बाहेर काढलेलं आहे तर मी तर मागे बघून चालत नाहीये ना. जर मी मागे बघून चालत असेल तर मी मिठाचं काम पहिलं आहे. मला स्वतःलाच पहिलं तयार करणं आहे की प्रभू मी ह्याच्यामध्ये नसावा, प्रभू मी बाहेर निघावा. हे फार गरजेचं आहे. आपण आपल्या प्रत्येकाला तपासूया. प्रभू आमच्यावरती कृपा करू. आपल्या मनाखाली झोकूया. स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू तुझे वचन पवित्र, शुद्ध आणि निष्कलंक आहे. आणि प्रभू तुझ्या वचनासमोर कोण उभाही राहू शकत नाही. तुझ्या वचनापुढे प्रभू आम्ही कधी चालूही शकत नाही. खरोखर प्रभू असं वचन म्हणते की जो कोणी वर आहे त्यांनी खाली उतरू नये, जो कोणी शेतामध्ये आहे त्यांनी परत येऊ नये. प्रभू ह्या गोष्टी प्रभू तू आम्हाला का सांगितलेल्या आहेत. आणि प्रभू तू पुढे म्हणाला की लोटाच्या बायकोची आठवण करा. खरोखर प्रभू आम्ही आठवण करतो काय हे आम्हाला आज समजणे गरजेचं आहे. प्रभू आम्ही आठवण करतच नाही. आम्हाला आठवण येतच नाही की लोटाच्या बायकोच्या जीवनात काय झालेलं आहे. आम्हाला हे समजतच नाही की प्रभू तिच्यामध्ये का प्रॉब्लेम झालेला होता, की कशामुळे प्रभू तिने सदोमाकडे लक्ष लावल्याने मिठाचा खांब असा झाली. स्वर्गीय राज्य प्रभू तिच्यापासून निघून गेला. स्वर्गीय पित्या ह्या सायंकाळच्या समय प्रभू आम्ही तुझ्या समोर आमचे जीवन उघडतो. प्रभू खरोखर प्रभू तिला प्रभू आम्ही काय दोष देणार, जिकडे प्रभू आम्ही स्वतःलाच दोषी सापडतो. प्रभू तिच्याविषयी आम्ही काय म्हणणार की तिने अमुक केलं, तिने तमुक केलं, जिकडे प्रभू आमच्याकडेच 5 बोटं लागलेली आहेत. प्रभू आम्हावर तुझी कृपाने दया कर. प्रभू ह्या पामरावरती तुझी दया आणि कृपा कर. खरोखर प्रभू तुझ्या पवित्र रक्ताच्या द्वारेच आम्ही शुद्ध होऊ शकतो. आमच्या जीवनाला प्रभू बदलणारा, आमचे समज बदलणारा, आम्हाला घडविणारा परमेश्वर केवळ तू आहे. जसा निकेदम म्हणाला की आईच्या उदरात पुन्हा जाणे शक्य आहे काय. प्रभू तू म्हणाला की नव्याने जन्म घेणे हेच शक्य आहे. खरोखर प्रभू तुझ्यापासून आम्हाला पवित्र आत्म्याने आम्हाला नवीन जन्म दे.
जेणेकरून प्रभू आम्ही ह्या जगाच्या गोष्टीला मागे सरावे. प्रभू संत पौल जसं म्हणाला की हे त्यांचे नाश हा त्यांचा ठरलेला आहे. डिस्ट्रक्शन इज ऑलरेडी डिसाइडेड. प्रभू कृपाने दया कर. प्रभू आमचं डिस्ट्रक्शन होऊ नये, नाश होऊ नये. तर प्रभू आम्हाला ते स्वर्गीय राज्य मिळावे. ज्या संदेष्टाच्या द्वारे प्रभू आम्हाला हा ग्रंथ सांगण्यात आलेला आहे प्रभू, ही तुझ्याविषयी प्रभू तुझे सारे गुण आम्हाला प्रगट करण्यात आलेला आहे प्रभू. त्या संदेष्टाच्या द्वारे जे प्रेम दिलं आहे ते प्रेम आम्ही तुझ्याकडे घेऊन यावे. आमच्या हृदयात तुझ्याविषयी प्रेम जगावे. आम्ही अधिक प्रभू तुझ्यावरती प्रेम करणारे असे असावे. म्हणून प्रभू तू आम्हावरती कृपाने दया कर. कारण जसं वचन म्हणते तुम्ही 2 धनाची चाकरी करू शकत नाही. खरोखर प्रभू आम्ही जगात राहून आम्ही देवाची सेवा करू शकत नाही आणि देवात राहून आम्ही जगाची सेवा करू शकत नाही. प्रभू आम्हाला तुझ्या साईडने उभं राहण्यासाठी सहाय्य कर. कारण प्रभू तू आम्हाला प्रेमाने जवळ केलेला आहे. तुझे प्रेम प्रभू तू आम्हाला दिलेला आहे. आम्हावर तुझी कृपाने दया कर. ह्या रात्रीच्या समय प्रभू आम्ही सगळेजण क्षमा मागतो प्रभू. आम्हा प्रत्येकाची प्रभू तू आठवण कर. खरोखर प्रभू आमच्या जीवनात आम्ही लोटाच्या बायकोची आठवण करीतो. संत पौलाने जे शब्द म्हटले त्याची आठवण आम्ही करीतो की प्रभू आम्ही जर मार्ग सोडतो तर प्रभू आम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा नकार करीतो. हो प्रभू आम्हाला क्षमा कर आणि आम्हाला तुझ्या वचनावरती चालण्यास शिकव. आम्ही घटावे आणि प्रभू तू आम्हामध्ये वाढला जा. तुझ्याच नावाला गौरव देतो. आजच्या सायंकाळच्या वचनाबद्दल की भावाचा तू उपयोग केला प्रभू आणि त्यांच्याद्वारे प्रभू तू आपले वचन पाठविले. खरोखर त्यांना तू आशीर्वादित कर आणि प्रभू ह्या वचनाद्वारे त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये तू कार्य कर प्रभू. या गोष्टी आम्ही त्यांच्या पत्नीविषयी, सिस्टरविषयी ऐकत आहोत. सिस्टर दीपाविषयी प्रभू मला ठाऊक आहे की तू सगळ्या परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. वचन म्हणते की जसे प्रॉफिट म्हणतात प्रेयर चेंजेस थिंग्स. परमेश्वर प्रार्थना सगळ्या गोष्टी बदलू शकते. आम्ही सिस्टर दीपासाठी प्रार्थना करीतो. प्रभू आम्हाला ठाऊक नाही की प्रभू तू तिच्याशी कधी बोलशील, परंतु आमचा विश्वास आहे की तू तिच्याशी खचित बोलणार आहेस. कृपा दया कर. दोन्ही लेकरांना आम्ही तुझ्या हाती देतो. दोन्ही लेकरांना प्रभू तू आशीर्वादित कर. प्रभू जे आम्ही जमलेलो आहोत आम्हा प्रत्येकावर तुझी दया आणि कृपा कर. ब्रदर रणधीरसाठी विशेषतः प्रार्थना करीतो. जे काही प्रभू त्यांचा काळ्या संबंधाने स्क्वेअर फीट मध्ये जो काही प्रॉब्लेम झालेला आहे आणि जे काही प्रभू इश्यूज उभे राहिलेले आहेत, तरी प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतोय. हा सगळ्यामधून मार्ग काढणारा परमेश्वर तू आहे प्रभू. मनुष्याला सगळ्या गोष्टी अशक्य आहेत, परंतु देवाला सगळ्या गोष्टी शक्य आहेत. प्रभू आम्ही प्रार्थना करतो. आम्ही आमचे हात तुझ्याकडे उभा करतो प्रभू. त्या सगळ्या दुष्टाचे बंधने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तोडून टाक प्रभू. आणि ब्रदर रणधीरचा तू मार्ग मोकळा कर. जे काही बंधने आहेत, जे काही लोन्स आहेत, त्याच्यापासून त्यांना फ्रीडम दे. अशासाठी की प्रभू हे सदम निघून जावं आणि प्रभू त्यांना तुझे स्वर्गीय राज्य मिळावे. म्हणून कृपाने दया कर. त्यांच्या जीवनात प्रभू तू काय त्यांच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद ठेव. आणि आम्ही जे सगळे जमलेलो आहोत आम्हा सर्वांना तुझ्या हाती घे. जे आमचे भाऊ बहिणी आलेले आम्ही प्रत्येकाची आठवण करतो. मला वाटते ब्रदर आशिष यांनी त्यांच्या पत्नीसाठी विनंती केली होती प्रार्थनेसाठी. प्रभू त्यांच्या कुटुंबाला विशेष प्रभू तुझ्या वचनाची ओढ घाल प्रभू. अशासाठी की प्रभू त्यांनी तुझ्या वचनाकडे यावे आणि प्रभू तुझे सत्य वचनाला जाणावे. कारण प्रभू तुझे सत्य वचनच आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाऊ शकते. पुढे वेळ समय तुझ्या हाती येतो. माझे भाऊ बहिणी परत जात असताना प्रत्येकाच्या जोडीला राहा. प्रत्येकावर तुझा अनुग्रह, तुझी शांती, तुझी प्रीती तू ठेव. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणतोय की मान्य कर. आमेन. I love him. I love him because he first loved me and purchased my salvation on Calvary's tree. Amen. तुम्हाला सर्वांना आशीर्वादित